नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आणि आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 22 आहे. यामध्ये आपण कोणत्या विषयाचा समावेश आहे, तर ही आपली मराठी व्याकरणाची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे. मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न पहा. त्याने खूप मेहनत घेतली परंतु तो नापास झाला. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला की या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे असं आपल्याला विचारलंय. मग आता या ठिकाणी कोणतं उभयान्वयी अव्यय आलं हे तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे की त्याने खूप मेहनत घेतली परंतु तो नापास झाला. या वाक्यामध्ये कोणतं उभयान्वयी अव्यय आहे, तर परंतु हे उभयान्वयी अव्यय कोणतं आहे, परंतु हे. ठीक आहे, मग परंतु हे उभयान्वयी अव्यय कोणतं आहे, तर हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. कोणतं आहे, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. मग न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर बघा या उभयान्वयी अव्ययामुळे काय होतं पहा, पहिल्या वाक्यातील उणीव, कमीपणा किंवा दोष व्यक्त केला जातो. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर ज्या अव्ययामुळे पहिल्या वाक्यामधील उणीव, कमीपणा किंवा दोष व्यक्त केला जातो त्याला काय म्हणतात, तर त्याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत, पण आहे, परंतु आहे, परी आहे, तरी आहे आणि बाकी आहे. ही काय आहेत, तर ही न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे पर्याय पण पाहू, कारण बाकीचे पर्याय सुद्धा काय आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मग या ठिकाणी बघा समुच्चय बोधक, मग दोन विधानांचा किंवा नामांना एकत्र जोडण्यासाठी म्हणजेच मिलाप करण्यासाठी काय होतो, तर या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो. मग समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणता आहे, तर आणि आहे, व आहे, शिवाय आहे, अन आहे. मग हे सगळे काय आहेत, तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. मग उदाहरण बघा, पाऊस आला आणि मोर नाचू लागले. याने काय केले, दोन वाक्ये जोडलेले आहेत, दोन वाक्याचा काय केलाय, मिलाप केलाय, मिलाप केलाय. म्हणून या ठिकाणी काय आहे, आणि हे काय आहे, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन होता आपल्याला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. मग विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर दोन गोष्टींपैकी एकाची निवड किंवा पर्याय दर्शवण्यासाठी काय केला जातो, या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. मग कोणकोणते आहेत बघा, तर किंवा आहे, अथवा आहे, वा आहे, की आहे, हे सगळे काय आहेत, तर हे सगळे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. मग या ठिकाणी याचे उदाहरण बघा, तू चहा घेणार की कॉफी घेणार. काय केलंय, चहा आणि कॉफी या दोघांमध्ये काय केलाय, विकल्प दाखवलाय. दोन्हीपैकी एक काय घेणार बाबा, चहा घेणार आहे की कॉफी घेणार आहे. म्हणून किंवा हे काय आहे, तर किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर चौथा पर्याय होता आपल्याला परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. मग परिणामबोधक बघा, पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसून येतो. पहिल्या वाक्यातली जी काय क्रिया आहे त्याचा परिणाम काय होतो, दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येतो. असं वाक्य जोडणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. मग बघा, म्हणून आहे, यास्तव आहे, त्यामुळे आहे, सबब आहे, हे सगळे काय आहेत, तर हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. मग याचं उदाहरण बघा, गाडी पंक्चर झाली म्हणून मला उशीर झाला. बघा पहिल्या वाक्यात जी घटना घडली त्याचा परिणाम काय झालाय, तर त्याला यायला काय झालाय, उशीर झालाय. म्हणून या ठिकाणी म्हणून हे काय आहे, तर म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मग हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण या चारीपैकी एकावरती आपल्याला एक प्रश्न 100% म्हणजे उभयान्वयी अव्ययावरती एक प्रश्न आपल्याला 100% त्या ठिकाणी काय केला जातो, विचारला जातो म्हणजे जातोच. ठीक आहे, पुढे बघूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, रामाने अभ्यास केला आणि तो उत्तीर्ण झाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय कोणते आहे. बघा आताच तुम्हाला वरती सांगितलं होतं मी काय, तर आणि, शिवाय, व हे काय आहेत, तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. कारण हे काय करतात, दोन स्वतंत्र विधान किंवा वाक्य किंवा शब्द जोडण्याचं काम करतात. म्हणून हे काय आहे, आणि हे काय आहे, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. स्पष्टीकरण आपण वरतीच पाहिलेलं आहे, तेच त्या ठिकाणी लागू होतंय. पुढे बघा, मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी. या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा आता आपल्याला एक वाक्य दिलंय, मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी, आणि या वाक्यातला आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलंय. काय ओळखायला सांगितलं, या ठिकाणी आपल्याला या वाक्यामधला प्रयोग ओळखायला सांगितलं. मग बघा, प्रधान कर्तृ कर्मणी, अकर्मक कर्तरी, सकर्मक भावे आणि भाव कर्तरी मिश्र, हे आपल्याला ऑप्शन दिलेत. मग आपल्याला प्रयोग ओळखताना आपल्याला काय करायचं असतं, सगळ्यात आधी कर्ता पाहायचा असतोय. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे बघा, पाळणारा कोण आहे, तर मुलांनी आहे. मग मुलगा कोण आहे, कर्ता आहे.
कर्म कोण आहे? पालकांची कर्म आहे आणि आज्ञा पण कर्म आहे, दोन्ही कर्म आहेत. मग बघा आता या ठिकाणी इथं काय झालं बघा, कर्त्याला प्रत्यय लागलाय का? तर कर्त्याला नि हा प्रत्यय लागलाय. त्याच्यानंतर या कर्माला सुद्धा काय झालाय? ची हा प्रत्यय लागलाय. आणि मग कर्ता आणि कर्म जर दोघाला प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो? भावे प्रयोग असतो. म्हणून या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर तो भावे प्रयोग आहे. काय पाहिलं आपण या वाक्यामध्ये? फक्त जर कर्ता आणि कर्म जर या दोघांना जर प्रत्यय असला तर तुम्हाला डोळे झाकून उत्तर काय लिहायचंय? तो भावे प्रयोग असतो. आणि कोणता भावे प्रयोग असतो? सकर्मक भावे प्रयोग असतो. फक्त एवढं बघायचं, कर्ता बघायचा आणि कर्म बघायचं. जर दोघाला प्रत्यय असेल तर डोळे झाकून उत्तर काय लिहायचं आपल्याला? सकर्मक भावे प्रयोग उत्तर लिहायचे. लिंग वचन विभक्ती बदलीत बसण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, फक्त एवढ्या दोन गोष्टी बघायच्या. ठीक आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असतंय? मग भावे प्रयोगामधलं क्रियापद नेहमी कसं असतंय? तर ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी असतं. हे वाक्य लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जिथं आपल्याला प्रश्न विचारलेत ना तोच घटक आपण काय करतो या ठिकाणी स्पष्टीकरणासह जास्त स्वरूपामध्ये पाहत असतो. म्हणजे हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय मित्रांनो महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय? लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले बघा? क ख ग घ या व्यंजनांना काय म्हणतात? इथं आपल्याला काय दिलेत? व्यंजन दिलेत आणि त्या व्यंजनांना काय म्हणतात असं विचारलंय. मग बघा, घोषवर्ण, अघोषवर्ण, स्पर्श व्यंजने आणि अंतस्थ वर्ण. मग यांना काय म्हणतात? तर यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. काय म्हणतात यांना? स्पर्श व्यंजन म्हणतात. बरं, यांना का स्पर्श व्यंजन म्हणतात? तर बघा, फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जिभेचा मुखातील वेगवेगळ्या भागांशी काय स्पर्श होतो, म्हणून याला काय म्हणतात? स्पर्श व्यंजन म्हणतात. बघा, आपण ज्यावेळेस उच्चार करतो ना त्यावेळेस जिभेचा आपल्या काय होतोय? तोंडातला इतर जे काही भाग आहेत मग कोणकोणते भाग असतात? कंठ, टाळू, मूर्धा, दात आणि ओष्ठ यांना जिभेचा काय होतो? स्पर्श होतो. म्हणून यांना काय म्हणतो आपण? स्पर्श व्यंजन म्हणतो. मग प्रश्न इथं वारंवार विचारला जातो की मराठी वर्णमालेमध्ये किती व्यंजन स्पर्श आहेत किंवा किती वर्ण स्पर्श आहेत? मग किती वर्ण स्पर्श आहेत? तर एकूण 25 स्पर्श व्यंजन आहेत. कोणकोणते 25 आहेत? तर काहीच नाही, फक्त क पासून म पर्यंत बघायचं. क पासून म पर्यंतचे सगळे जे काही व्यंजन आहेत हे सगळे कसे आहेत? तर ते स्पर्श व्यंजन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला आता हे घोष म्हणजे काय? घोष म्हणजे कठोर, अघोष म्हणजे काय? मृदुवर्ण. ठीक आहे. आणि हे अंतस्थ वर्ण याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग अंतस्थ वर्ण म्हणजे काय? तर त्याला आपण अर्धस्वर म्हणतो. मग अर्धस्वर कोणते आहेत? तर य, र, ल, व हे काय आहेत? 4 अर्धस्वर आहेत. आणि अर्धस्वरांनाच काय म्हणतात? तर त्यांनाच अंतस्थ वर्ण म्हणतात. हे पण आपल्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पुढे बघा, पाणी या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? मराठी व्याकरण जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नाही. काय विचारलंय? की पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय दिलेत बघा? तोय, जल, अंबू आणि पाणी हे आपल्याला ऑप्शन दिलेत. आता तुम्ही म्हणता इथं पाणी शब्द आहे आणि इथं पण शेवटी काय आहे? पाणी शब्द आहे. पण दोन्हीमध्ये फरक काय आहे? बघा, इथं काय आहे? दुसरी वेलांटी आहे आणि इथं काय आहे? पहिली वेलांटी आहे. मग आपलं हेच उत्तर असणार आहे की पाणी हा शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. मग या पाणी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ हात असा होतो. काय होतो? हात असा होतो. हे लक्षात ठेवायचे. जर पहिली वेलांटी असेल, दुसरी वेलांटी असेल तर ते पाणी म्हणजे आपण पिण्यासाठी वापरणारं पाणी. आणि जर पहिली वेलांटी असेल तर ते पाणी म्हणजे काय असतंय? तर हात असतो. हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग बाकीचे बघा, तोय असेल, जल असेल, आंबू असेल हे सगळे काय आहेत? या पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. म्हणून तुम्हाला आपण काय सांगतो बाबा, मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. हे असे काही जे अपवाद आहेत त्यांच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढे बघा, शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात कोणती? आता काय विचारलंय? शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात कोणती असं विचारलंय. मग ऑप्शन काय दिले बघा? क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, विशेषण आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. आता हे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, विशेषण आणि केवल प्रयोगी अव्यय. मग या ठिकाणी विशेषण ही काय आहे? तर ही अविकारी नसलेली जात आहे. काय आहे? अविकारी. मग बघा, शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? तर शब्दाच्या एकूण जाती किती आहेत?
तर त्या ठिकाणी एकूण 8 जाती आहेत. शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? 8 जाती आहेत. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग या 8 मधल्या विकारी किती आहेत? तर या 8 मधल्या विकारी जाती 4 आहेत. विकारी किती आहेत? 4 आहेत. आणि अविकारी किती आहेत? अविकारी सुद्धा 4 आहेत. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. या विकारी आणि अविकारीवरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये काय केलेले आहेत? प्रश्न विचारलेले आहेत. मग विकारी जाती 4 आहेत, अविकारी जाती सुद्धा 4 आहेत. मग विकारी 4 कोणत्या आहेत? तर ज्या पहिल्या 4 आहेत त्या काय आहेत? विकारी आहेत. मग बघा, नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या पहिल्या ज्या 4 शब्दाच्या जाती आहेत त्या काय आहेत? विकारी आहेत. विकारी जातीला दुसरा काय शब्द आहे? तर त्यांनाच काय म्हणतात? सव्यय म्हणतात. काय म्हणतात? सव्यय म्हणतात. बरं, यांना विकारी काय म्हणतात? तर विकारी म्हणजे या नामामध्ये किंवा या शब्दामध्ये काय होतो? लिंग वचनानुसार काय होतो? त्या शब्दामध्ये बदल होतो, म्हणून यांना काय म्हणतात? विकारी म्हणतात. आणि अविकारी जाती कोणत्या आहेत? तर 4 आहेत. कोणत्या 4 आहेत? तर पुढच्या 4 आहेत. मग बघा, त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय येतंय, उभयान्वयी अव्यय येतंय, शब्दयोगी अव्यय येतंय आणि केवल प्रयोगी अव्यय येतंय. ह्या 4 कशा आहेत? विकारी आहेत. आणि ज्या विकारी आहेत, अविकारी आहेत, आणि ज्या अविकारी आहेत त्यांना काय म्हणतात? तर अव्यय म्हणतात. हे लक्षात ठेवा, हे पण महत्त्वाचं. बघा, विकारी जाती किती? 4 आहेत. त्यांना काय म्हणतात? सव्यय म्हणतात. कोणत्या 4 आहेत? तर पहिल्या 4 आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी जाती किती आहेत? तर ह्या पण 4 आहेत. अविकारी जातींनाच काय म्हणतात? तर त्यांना अव्यय म्हणतात. मग कोणकोणत्या अविकारी आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे आणि केवल प्रयोगी अव्यय आहे. हे काय आहेत? तर ह्या अविकारी आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली. मग यामध्ये तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल? तर यामध्ये मित्रांनो 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी काय होतील? या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला सेंड केल्या जातील किंवा पाठवल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, याच्यासोबत आपण फ्रीमध्ये अतिशय IMP नोट्स सुद्धा देतोय. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट नोट्स असतील. आता मला माहिती आहे सगळ्यांना, तुम्हाला काय वाटतं बाबा, आता परीक्षेला 4-5 दिवस राहिलेत, मग 4-5 दिवसामध्ये या नोट्स घेऊन किंवा परीक्षा घेऊन फायदा होईल का? तर 100% या ठिकाणी फायदा होईल. कसा फायदा होईल बघा. आता समजा मानसशास्त्राच्या आपल्या नोट्स किती पानाच्या आहेत? तर 70 पानाच्या नोट्स आहेत. पण या 70 पानामधून आपल्याला परीक्षेमध्ये किती प्रश्न येणार आहेत? तर कमीत कमी तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, कमीत कमी 25 प्रश्न काय होणार? आपल्या नोट्समधले तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. ठीक आहे, म्हणून तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि 70 पानं वाचण्यासाठी किती वेळ लागतो? 1-2 तास हार्डली लई झाली, भरपूर झाले, 2 तास, 2.5 तास. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही 4-5 दिवसामध्ये कव्हर करू शकताय. त्याचबरोबर पहा, 4थी ते 8वीचे जे शालेय पुस्तक आहेत त्याच्या पण आपण अतिशय इम्पॉर्टंट नोट्स देतोय. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण या 4थी ते 8वीच्या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला काय केले जातात? कमीत कमी 25 प्रश्न या ठिकाणी आपल्याला यामधून विचारले जातात. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपली ऑफर आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे पहा आपला 77 75 88 12 88. या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल? स्कॅनर पाठवलं जाईल. त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवायचं आहे गुगल पे नंबर कोणता आहे आपला? 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. मग तुम्ही त्या नंबरवरती पाठवा किंवा स्कॅनरवरती पाठवा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? पैसे पाठवल्यानंतर त्याचा काय करायचा आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला? 77 75 88 12 88 हा आपला काय आहे? व्हॉट्सॲप नंबर आहे. मग यावरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल? PDF फाईलच्या स्वरूपामध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाईल, शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया आपल्या प्रश्नाकडे. राजाने प्रजेला सुखी ठेवावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ सांगा. मग क्रियापदाचा अर्थ विचारलाय.
मग मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलंय, आत्ताही सांगतो, जर क्रियापदाच्या शेवटी वा वी वे, क्रियापदाच्या शेवटी जर वा वी वे असे जर प्रत्यय असतील तर डोळे झाकून त्या क्रियापदाचा अर्थ काय असतो, विद्यार्थी असतो असं लिहून टाकायचं. तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे. आणि या विद्यार्थी क्रियापदावरून काय व्यक्त होतं, तर कर्तव्य, शक्यता किंवा इच्छा व्यक्त होते. ठीक आहे. मग राजाने प्रजेला सुखी ठेवावी ही काय आहे, तर हे त्या राजाचं काय आहे, कर्तव्य आहे. राजाचं कर्तव्य आहे की त्याने काय केलं पाहिजे, प्रजेला सुखी ठेवलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कंठ्य वर्ण कोणता आहे बघा. आता या वर्णांचा जो काही उच्चार आहेत या उच्चारावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यासाठी आपण तुम्हाला ट्रिक सांगितली होती. पहा, याच्या आधी पण सांगितलेलं आहे, परत सांगतो. काय आहे ट्रिक्स आपली, KTM DO. ठीक आहे. KTM DO. के म्हणजे काय, कंठे. टी म्हणजे काय, तालव्य. एम म्हणजे मूर्धन्य. डी म्हणजे काय, दंते. आणि ओ म्हणजे काय, ओष्ठे. मग याच्या पुढे तुम्हाला काय लिहायचं आहे, क च ट त प. बघा, क वर्ग, च वर्ग, ट त आणि प. ठीक आहे. मग बघा, क वर्गातले सगळे अक्षर काय आहेत, तर ते कंठे आहेत. च वर्गातले सगळे अक्षर काय आहेत, तालव्य आहेत. ट वर्गातले सगळे अक्षर मूर्धन्य आहेत. त वर्गातले काय आहेत, दंते आहेत. आणि प वर्गातले सगळे काय आहेत, ओष्ठे आहेत. मग इथं काय विचारले आपल्याला, कंठे विचारले. मग कंठे वर्ण कोणता आहे, तर कंठे वर्ण काय आहे, क चा जो वर्ग आहे म्हणजे क ख ग घ आणि शेवटचं ते अनुनासिक, हे सगळे काय आहेत, कंठे आहेत. मग इथं बघा ख आहे. मग ख हे काय आहे, कंठे आहे. हे च काय आहे बरं, विचारू शकतात की नाही. मग च काय आहे बघा बरं, च काय आहे, तालव्य आहे. च छ ज झ त्र हे सगळे कसे आहेत, तालव्य आहेत. त्याच्यानंतर हे ट कसं आहे, कुठे आहे ट, बघा ट कोणता आहे, यम आहे म्हणजे काय आहे, मूर्धन्य आहे. मग ट ठ ड ढ न हे सगळे काय आहेत, मूर्धन्य आहेत. त्याच्यानंतर त कोणतं आहे बघा, त काय आहे, दंते आहे. मग त थ द ध न हे सगळे काय आहेत, दंते आहेत. प फ ब भ म हे काय आहेत, ओष्ठे आहेत. हे लक्षात ठेवलं तुम्ही, तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही. आता तुम्ही म्हणता सर हे इकडले झाले, समजा स्वरांचं काय, तर स्वरांचं सुद्धा सोपं आहे बघा. याच्या समोर लिहायचे आ कसे आहेत, ते कंठे आहेत. त्याच्यानंतर तालव्य कोणते, आ ई ई हे काय आहेत, तालव्य आहेत. त्याच्यानंतर मूर्धन्य कोणता आहे, रू आहे. हे कोणता आहे, इथं लू आहे. आणि इथं कोणता आहे, उ उ. झाले, स्वरांचा पण विषय संपला. सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सराव करा, तुम्ही याच्यावरती 1 मार्क फिक्स तुमचा होऊन जाईल. ठीक आहे. पुढे बघा 9 नंबर, सुवर्ण या शब्दाचा खालीलपैकी कोणता तद्भव शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. सुवर्ण या शब्दाचा कोणता तद्भव शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे असं विचारलंय. ऑप्शन दिले पास, सोने, चांदी, हिरा, तांबे. मग या ठिकाणी उत्तर काय आपलं, सोने आहे. पण आता या ठिकाणी तुम्हाला एक फरक लक्षात ठेवायचा आहे. तो फरक कशामध्ये लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तर तो तत्सम शब्द आणि तद्भव शब्द या दोघांमधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. मग तत्सम शब्द म्हणजे काय, तर बघा, संस्कृत भाषेतील मूळ शब्द जशाच्या तसा जर मराठीमध्ये वापरला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तत्सम शब्द म्हणतो. मग यामधला सुवर्ण हा शब्द कोणत्या शब्द प्रकारामधला आहे, तर हा तत्सम आहे. आणि तद्भव शब्द म्हणजे काय बघा, संस्कृत शब्दात बदल होऊन तो मराठीत आल्यास त्याला काय म्हणतात, तद्भव शब्द म्हणतात. मग फरक लक्षात ठेवायचा आहे. तत्सम म्हणजे काय, तर संस्कृतमधून मराठीमध्ये जशाच्या तसा आलेला. आणि तद्भव म्हणजे काय, संस्कृतमधून मराठीत आलाय पण त्यामध्ये येताना काय झालाय, थोडासा बदल झालाय, त्याला आपण काय म्हणतो, तद्भव म्हणतो. मग फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. 10 नंबर, तो रस्त्याने सावकाश चालतो या वाक्यातील सावकाश हे काय आहे. आता काय विचारलंय की इथे एक वाक्य दिलंय आणि या वाक्यामधलं सावकाश काय आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, कालवाचक आहे किंवा परिमाणवाचक आहे. मग बघा, तो रस्त्याने सावकाश चालतो, या सावकाशमधून काय चालवलंय, दाखवलंय, तर तो कसा चालतो, त्या चालण्याची काय केली, त्याची पद्धत दाखवली. मग पद्धत म्हणजेच काय, तर रीत, म्हणून हे काय आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. मग बघा, क्रिया कशी घडली म्हणजे क्रिया घडण्याची पद्धत कशी, हे जे शब्द दाखवतो त्याला काय म्हणतो आपण, रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतो. कालवाचक क्रियाविशेषण काय करतो, तर कालवाचक क्रियाविशेषण क्रिया केव्हा घडली हे दाखवतो, म्हणजे क्रिया घडण्याची वेळ दाखवतो, टाइम दाखवतो किंवा क्रिया घडण्याचा काळ दाखवतो. त्याच्यानंतर स्थलवाचक म्हणजे काय, तर ही क्रिया कुठे घडली हे दाखवतं, म्हणजे क्रियेचं काय करतं, ठिकाण दाखवतो. आणि परिमाणवाचक म्हणजे काय, ही क्रिया किती प्रमाणात घडली,
क्रिया किती प्रमाणात घडली हे दाखवतं. मग क्रिया एकदा घडली, पाचदा घडली, दहादा घडली, भरपूर घडली, जास्त घडली, कमी घडली, हे जे क्रियेचं परिमाण आहे म्हणजे ती किती प्रमाणात घडली हे दाखवणाऱ्या क्रियाविशेषणाला आपण काय म्हणतो, परिमाणवाचक क्रियाविशेषण म्हणतो. मग चारही लक्षात ठेवायचे बाबांनो, महत्वाचे आहेत. पुढे बघा, काळा घोडा शर्यतीत जिंकला या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. काय विचारलंय, काळा घोडा शर्यतीमध्ये जिंकला या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला विचारलाय. ऑप्शन दिलेत पहा, गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि धातू साधित विशेषण. मग या ठिकाणी कोणतं विशेषण आहे, तर हे गुण विशेषण आहे. पण विशेषण कोणतं या वाक्यामध्ये, तर काळा हे विशेषण आहे आणि ते कसं आहे, गुण विशेषण आहे. सार्वनामिक विशेषण काय असतं, तर सर्वनामापासून तयार झालेला शब्द जर विशेषणाचं काम करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सार्वनामिक विशेषण म्हणतो. संख्या विशेषण म्हणजे काय असतंय, 10 आंबे, 10 आंबेमध्ये हे 10 काय आहे, संख्या विशेषण आहे. धातू साधित विशेषण काय असतंय, तर धातूपासून बनलेला शब्द जर वाक्यामध्ये विशेषणाचं काम करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, धातू साधित विशेषण म्हणतो. पुढे बघा 12 नंबर, ज्या नामांनी एकाच जातीच्या सर्व वस्तूंचा बोध होतो त्यांना काय म्हणतात. बघा, एकाच जातीच्या सर्व वस्तूंचा बोध होतो त्यांना आपण काय म्हणतो, सामान्य नाम म्हणतो. मग सामान्य नामातून कशाचा बोध होतो बघा, तर एकाच जातीतील सर्व वस्तूंचा बोध होतो, हे लक्षात ठेवायचंय. उदाहरणार्थ बघा, नदी आहे, मग नदी म्हटलं की त्याच्यामध्ये सगळ्या नद्या आल्या. मुलगा म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे मुलं आले, वर्गात काय असतील तेवढे. पर्वत म्हणलं की त्याच्यामध्ये सगळे पर्वत आले, मग भारतामधले पर्वत आले, जगामधले कुठलेही पर्वत आले, सगळे पर्वत आले. ठीक आहे. आणि त्याच्या विरुद्ध काय असते बघा, विशेष नाम असते. मग ज्या नामातून बघा एकाच विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा स्थळाचा बोध होतो त्याला काय म्हणतो आपण, विशेष नाम म्हणतो. मग बघा, विशेष नाम कसं आहे, व्यक्तिवाचक आहे म्हणजे ते एकटं असतंय. आणि सामान्य नाम कसं आहे, हे जातीच्या सर्व वस्तूंना वापरलं जातं म्हणून ते काय असतंय, जातीवाचक असते. मग उदाहरणार्थ बघा, गंगा आहे. आता गंगा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एकच नदी येते. राहुल आहे, राहुल म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एकच मुलगा येतो. हिमालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच पर्वत येतो. आणि पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच शहर येतं. म्हणून गंगा, राहुल, हिमालय, पुणे हे काय आहेत, हे विशेष नाम आहेत. आणि नदी, मुलगा, पर्वत, शहर हे काय आहेत, तर हे सामान्य नाम आहेत. पुढे जाऊया, 13 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती, प्लीज व्हिडिओला काय करत चला, लाईक करत चला. व्हिडिओला लाईक करणं कसं आहे, पूर्णपणे मोफत आहे. फक्त तुमचा एक लाईक झाल्यामुळे काय होतं, माझा आत्मविश्वास वाढतो आणि मला तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ करावेत अशी प्रेरणा त्या ठिकाणी मिळत राहते. लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा. मग आता शब्दाचा समास ओळखताना आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं असतो, तर त्या शब्दाचा विग्रह करायचा असतो. काय करायचा असतो, त्या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा असतो. मग या ठिकाणी बघा, लक्ष्मीकांत या समासाचा विग्रह काय होतो, तर लक्ष्मी आहे कांत ज्याची असा तो, म्हणजे लक्ष्मी आहे पती किंवा लक्ष्मी आहे पत्नी ज्याची असा तो, म्हणजेच कोण, विष्णू. मग बघा या ठिकाणी आपल्याला कशाचा बोध होतोय, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. म्हणून या ठिकाणी कोणता समास आहे, तर बहुव्रीही समास आहे. मग बघा, दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बहुव्रीही समास म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया 14 नंबर, गार्गी उत्तम गाणे गाते या वाक्यातील उद्देश कोणता आहे. आता इथे एक वाक्य दिलंय आणि या वाक्यातला उद्देश कोणता आहे असं विचारलंय. मग उद्देश म्हणजेच कोण, तर उद्देश म्हणजेच कर्ता. उद्देश म्हणजेच कोण, कर्ता. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, तर गाणारं कोण आहे, तर गाणारं गार्गी आहे. मग कर्ता कोण आहे, गार्गी आहे. उद्देश कोण आहे, गार्गी आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की गार्गी उत्तम गाणे गाते या वाक्यामध्ये विधेय कोणते आहे. काय आहे, विधेय कोणते आहे. मग विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे क्रियापद. मग क्रियापद कोणतं या वाक्यामध्ये आपल्याला विचारलं जातं, मग ते कोणतं आहे, तर गाते हे काय आहे, क्रियापद आहे. कर्म कोणतं आहे या वाक्यामध्ये ते पण विचारलं जाऊ शकतो. कर्म कोणतं आहे, तर गाणे हे काय आहे, कर्म आहे. आणि हे उत्तम काय आहे, तर हे उत्तम कर्माबद्दल माहिती सांगते म्हणून ते काय, कर्म विस्तार आहे. ठीक आहे. पुढे बघा 15 नंबर, जगन्नाथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता. मग जगन्नाथ या शब्दाचा संधी विग्रह कसा आहे, तर तो जगतनाथ आहे. लक्षात ठेवायचे, 4-5 वेळेस हा जगन्नाथ शब्द आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आणि हा कोणत्या संधीचा प्रकार आहे, तर हा अनुनासिक व्यंजन संधीचा प्रकार आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा 16 नंबर, ज्याच्या हाती ससा तो पारधी या वाक्याचा प्रकार कोणता. बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हणजे जो तो आले म्हणून हे कोणतं वाक्य आहे, तर हे मिश्र वाक्य आहे. मग मिश्र वाक्यामध्ये काय असतंय, तर मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य काय असते, मुख्य असते आणि एक वाक्य काय असते त्या ठिकाणी गौण वाक्य असते.
आणि ते एखाद्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं, मग त्याला आपण काय म्हणतो, गौण वाक्य म्हणतो किंवा मिश्र वाक्य म्हणतो. ठीक आहे. कागदी घोडे नाचवणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. मग कागदी घोडे नाचवणे म्हणजे काय, तर नुसता लेखी कारभार करणे, त्यालाच काय म्हणतो, कागदी घोडे नाचवणे. मग जसं आजकाल बघा आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकासाचे भरपूर कामं झालेले असतात, पण ते कसे झालेले असतात, तर ते फक्त कागदावरती झालेले असतात. कशावरती झालेले असतात, कागदावरतीच झालेले असतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, कागदी घोडे नाचवणे. म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीने गावामध्ये विकासाचे कागदी घोडे नाचवले, असं आपण त्याचा वाक्यात अर्थ सुद्धा करून घेऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, विपत्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. मग विपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल, तर तो संकट होईल. मग विपत्तीलाच अजून एक समानार्थी शब्द आहे विपदा. विपदा म्हणजेच काय, अडचण, संकट किंवा आपत्ती, हे सगळे काय आहेत, विपत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे जाऊया 19 नंबर. पुढीलपैकी कोणते सर्वनाम हे मूळ मराठीत लिंगभेदाने बदलत नाही. मग मराठीमध्ये लिंगभेदामुळे न बदलणारं सर्वनाम कोणतं, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग बघा ऑप्शन दिलेत, तो, हा, जो आणि मी. मग यापैकी कोणतं सर्वनाम लिंगभेदामुळे बदलत नाही, तर मी बदलत नाही. बघा तोचं काय होतोय, तो, ती, ते. हाचं काय होतंय, हा, ही, हे. जोचं काय होतंय, जो, जी, जे. मग तो, हा, जो हे काय आहेत, तर हे लिंग वचनानुसार बदलणारे सर्वनाम आहेत. मी आणि तू ही सर्वनामं पहा, स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी काय केले जातात, सारखेच वापरले जातात. म्हणजे ती त्या ठिकाणी काय आहेत, लिंगानुसार बदलत नाहीत. ठीक आहे. बदलणारी कोणती आहेत बघा, तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे हे काय आहेत, लिंगभेदानुसार बदलणारी सर्वनाम आहेत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे बघा, वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा घटक म्हणजे काय. क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा घटक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कर्ता म्हणतो. आणि ती क्रिया ज्या घटकावर घडली जाते त्याला काय म्हणतो आपण, कर्म म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया 21 नंबर. मराठी भाषेत एकूण किती रस मानले जातात. मग मराठीमध्ये एकूण किती रस आहेत, तर एकूण 9 रस आहेत. कोणकोणते आहेत, शृंगार रस आहे, वीर रस आहे, करुण रस आहे, हास्य रस आहे, रौद्र रस आहे, भयानक आहे, बिभत्स आहे, अद्भुत आहे आणि शांत आहे. ठीक आहे. पुढे बघा 22 नंबर. व्यंजन या वर्ण प्रकाराला दुसरे नाव काय आहे. आता व्यंजनालाच दुसरं नाव काय आहे असं आपल्याला विचारलंय. मग बघा स्वरादी, परवर्ण, अक्षरे आणि महाप्राण. मग व्यंजनाला दुसरं नाव काय आहे, तर त्या ठिकाणी परवर्ण हा व्यंजनाचं दुसरं नाव आहे. स्वरादी कोणते आहेत, तर 2 स्वरादी आहेत. कोणते, अम आणि आहा, त्यालाच आपण काय म्हणतो, अनुस्वार आणि विसर्ग. त्याच्यानंतर महाप्राण कोणता आहे, तर ह हा मुख्य महाप्राण आहे आणि बाकीचे ह युक्त जे वर्ण आहेत हे महाप्राण आहेत. मग एकूण महाप्राण वर्ण किती आहेत, तर त्यामध्ये 14 आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 23 कडे. काय विचारले बघा, अर्धचंद्र देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय. मग अर्धचंद्र देणे म्हणजेच काय करणे, तर हाकलून लावले किंवा गचांडी देऊन हाकलून देणे म्हणजेच काय, अर्धचंद्र देणे. पुढे बघा 24 नंबर. कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. कोणता शब्द विचारला आहे, विरुद्धार्थी. कशाचा, कृपणचा. मग कंजूस, उदार, कडक आणि गरीब. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल, उदार हे काय येईल, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि कृपण या शब्दाचा जर आपल्याला इथं विचारलं विरुद्धार्थी ऐवजी की बाबा याचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर मग समानार्थी शब्द काय येईल, कंजूस येईल. म्हणजेच कृपण म्हणजे कोण, तर कंजूस. म्हणजे ज्याचा खर्च करू वाटत नाही असा माणूसाला आपण काय म्हणतो, कंजूस मनुष्य म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया, आपला शेवटचा प्रश्न आहे 25 नंबर. तू काय करतोस डॅश डॅश या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येईल असं आपल्याला विचारलंय. मग ऑप्शन दिले बघा, पूर्णविराम येईल, स्वल्पविराम येईल किंवा प्रश्नचिन्ह येईल किंवा उद्गारवाचक चिन्ह येईल. मग या वाक्याच्या शेवटी तू काय करतोस या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येईल हे काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि एक विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.